गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। सन 2024-25 या महसुली वर्षांमध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र अभियान राबवतानाबाबत शासनाने आदेशित केलेले आहे। आज दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज व अभियानांतर्गत वणी मंडळ अधिकारी कार्यालय यांनी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। या शिबिरात विविध प्रकारच्या दाखल्याची वाटप करण्यात आलं। जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत वारस नोंदीची दाखले 56, संजय गांधी योजना लाभार्थी 17, उत्पन्न दाखले 29, जात प्रमाणपत्र 39, नॉन क्रिमिनल 7, वय व अधिवास 13, शेतकरी प्रमाणपत्र 13, पीएम किसान कार्ड 30, कृषी अंतर्गत बी बियाणे वाटप 27, वन विभागामार्फत रोप वाटप 9, आरोग्य विभागाकडून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड 11, दिव्यांग लाभार्थींना शिधापत्रिका 14, शिधापत्रिका 17, अंगणवाडी केंद्राकडून बेबी किट 2, THR धान्य वाटप 27, घरकुल योजना अशा एकूण 318 लाभार्थ्यांना या शिबिरात विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील जनतेला येणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या। यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी त्यासंबंधित विचारमंथन करून आलेल्या समस्यांचा लवकरच सोडविला जाईल असे आश्वासन दिले। सदर शिबिराप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय श्री अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार माननीय श्री मुकेश कांबळे तसेच सर्व नायब तहसीलदार, वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर, वणी गावचे उपसरपंच श्री विलासराव कर, राकेश थोरात, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष रेहरे, मंडळ अधिकारी कसबे वणी श्री स्वप्नील थोरात व सर्व वणी मंडळातील तलाठी व वणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री संजय देशमुख, वणी मंडळातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी, दिंडोरी तालुका पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यांच्या सर्वांचे वणी मंडळ अधिकारी श्री स्वप्नील थोरात यांनी आभार मानले। समाधान शिबिर या कार्यक्रमासाठी आज जे आपल्याला लाभले दिंडोरीचे एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।